नमस्कार मित्रमैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? थोडीशी गॅप पडली, परंतु आज बोलण्याचा विषय आला. कारण निवड समितीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीच्या संघांची घोषणा केलेली आहे. संघांची म्हणजे काय? टेस्ट टीमची घोषणा केली आहे, वन डे टीमची केली आहे, T20ची केली आहे. कारण दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये भारतीय संघ 3 वन डे खेळणारे, 3 T20 खेळणारे आणि 2 टेस्ट खेळणारे, या संपूर्ण निवडीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्याचं कारण असं आहे की भविष्याकडे बघत असताना निवड समिती काही ठोस निर्णय घेईल का याच्याकडे लक्ष होतं. ते निर्णय घेतलेत का नाही घेतलेत हे अजून कळायला मार्ग नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. निवड समितीने घोषणा करत असताना व्हाईट बॉल क्रिकेट म्हणजे T20 असू देत, वन डे क्रिकेट असू देत, ह्याच्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माचा समावेश केलेला नाही. आणि त्या काय म्हणतात त्याला, ईमेलमध्ये BCCIकडनं जी ईमेल आली आहे त्याच्यामध्ये खाली लिहिलेलं आहे की रोहित शर्मा आणि विराट कोहलीनी व्हाईट बॉल क्रिकेट म्हणजे वन डे आणि T20मधनं विश्रांती मागितलेली आहे. ते फक्त टेस्ट मॅचेस खेळणार आहेत. मुख्य मुद्दा हा होता की पहिली गोष्ट म्हणजे 50 ओव्हरचा वर्ल्ड कप 4 वर्षानंतर होणार आहे आणि T20 वर्ल्ड कप पुढच्या वर्षी होणार आहे. त्याच्याकडे बघता निवड समिती BCCI ह्याच्याकडे काय नजरेने बघते ह्याच्याकडे माझं लक्ष होतं. आणि अगोदरच्या मी क्लिपमध्ये एक मुद्दा मांडलेला होता की आता खास करून T20ची टीम ही नवीन संघाकडे दिलेली पाहिजे. यंगस्टर्सना एक भरपूर संधी मिळाली पाहिजे, मनमोकळी संधी मिळाली पाहिजे. हा मुद्दा मांडत असतानाच या टीमची घोषणा झालेली आहे. त्यामुळे एका अर्थाने निवड समितीने निर्णय घेतलेत की नाही हे एक सेकंद जरी बाजूला ठेवलं तरी ती गोष्ट झालेली दिसते. कारण T20चा कॅप्टन अजूनही हार्दिक पंड्या फिट नाही आहे. त्यामुळे T20चा कॅप्टन हे अजूनही सूर्यकुमार यादवला ठेवलेला आहे. श्रेयस अय्यर त्याच्याबरोबर खेळणार आहे. आणि वन डे टीमचा कॅप्टन KL राहुलला करण्यात आलेलं आहे. हे निर्णय वाईट नाही आहेत. आणि याच्यात सर्वात चांगली गोष्ट कुठली म्हणता येईल तर ऋतुराज गायकवाडचा तिन्ही टीममध्ये समावेश झालेला आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ऋतुराज गायकवाड हा दणदणीत बॅटिंग करतोय. आत्ताची गोष्ट नाही, गेले 2-3 वर्ष दणदणीत बॅटिंग करतोय. आणि त्याला म्हणावी तशी संधी मिळते का अजून ते कळत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की काही खेळाडूंना, मग यशस्वी जयस्वालसारखा खेळाडू असू देत किंवा बाकीचे खेळाडू असू देत, यांना त्या मानाने वन डे किंवा टेस्ट मॅचमध्ये धपकन संधी मिळालेली आहे. आणि जर का बघायला गेलं तर मला असं वाटतं ऋतुराज गायकवाड हा तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगला खेळू शकेल असा आहे. हे मत फक्त माझं नाही आहे. तुम्हाला खरंच सांगतो, मी लिंक द्यायचा प्रयत्न करतो किंवा तुम्हाला मी सांगतो त्याच्यावरती विश्वास ठेवायला लागेल आणि नंतर चेक करायला लागेल. रिकी पोंटिंगचं म्हणणं आहे की भावी सुपरस्टार हा इंडियन टीमच्या बॅटिंगमधला हा ऋतुराज गायकवाड असू शकतो. परवाची जे त्यांनी शतक केलं ते बघितल्यानंतर सचिन तेंडुलकरचं हे म्हणणं आहे की तो म्हणला की तो जे शॉट मारतो त्याच्यामध्ये टायमिंगचा भाग आहे, विचारांचा भाग आहे. तो बॉलरच्या बागं मारायचा प्रयत्न करतो. शॉर्ट बॉल पडला तरच तो आडव्या बॅटचा फटका मारतो. हे बघता त्याच्या बॅटिंगमध्ये जी काय चमक पाहिजे ती स्पष्ट दिसते असं सचिन तेंडुलकरचं म्हणणं होतं. नॉर्मली उगाचच कोणाचं कौतुक करणार नाही आणि केलं तर ते मनापासून करणार असा धडाकेबाज बॅट्समन वीरेंद्र सेहवागचं सुद्धा हे म्हणणं आहे की हा खरोखर दर्जेदार बॅट्समन आहे, तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळू शकेल असा बॅट्समन आहे. हे म्हणत असताना सेहवाग अजून एक गोष्ट बोललेला आहे की चेन्नई सुपर किंगचा तो ऑलरेडी स्टार आहे आणि कदाचित भविष्यामध्ये त्याच्याकडे चेन्नई सुपर किंगची कॅप्टनशिप जाऊ शकते. ही गोष्टसुद्धा सेहवागनी बोलून दाखवलेली आहे. म्हणून या टप्प्यावरती मला सांगावंसं वाटतं की ऋतुराज गायकवाडला योग्य वेळी मोठी संधी मिळाली पाहिजे. आत्ताचं टीम एन्व्हायरमेंट असं आहे, चांगलं आहे की या टीम एन्व्हायरमेंटमध्ये कोणाला 1-2 मॅच खेळून काढत नाहीत किंवा ठेवत नाहीत. त्यांना एक मस्तपैकी एक्सटेंडेड संधी मिळते त्यांचं कॅलिबर, त्यांचं जे कौशल्य आहे ते प्रूव्ह करण्याची. त्यामुळे ऋतुराज गायकवाडला आत्ताच्या घडीला T20 आणि वन डेमध्ये चान्स जो मिळेल तो पूर्ण मिळायला पाहिजे. एकीकडे मला माहिती आहे की यशस्वी जयस्वाल आहे, शुभमन गिल आहे, हे सगळे जरी असले तरी सलामीला त्याला धडधडीत संधी मिळाली पाहिजे असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. बाकीच्या लोकांच्यामध्ये बॅटिंगची धमक नाही आहे का? नक्कीच आहे. पण ऋतुराजच्या बॅटिंगमध्ये एक चमक अशी दिसते की तो सरळ बॅटनीसुद्धा जबरदस्त बॅटिंग करू शकतो, मोठे फटके मारू शकतो. परवाच्याच मॅचचं उदाहरण घ्या, तिसऱ्या वन डेचं, तिसऱ्या T20चं, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा सुरुवातीला नजर बसवायला थोडा वेळ
घेतला आणि नंतर काय धुलाई केली, आई शपथ, न भूतो न भविष्यती अशी त्यांनी धुलाई केली. मॅक्सवेलवरती सुद्धा त्याने राग काढला. सामना आपण गमावला तरीही बघणाऱ्या लोकांना कळून चुकलेलं आहे की ऋतुराज गायकवाडची बॅटिंग याच्यामध्ये काय ताकद आहे. म्हणून मनापासून असं वाटतं की या पोराला दणदणीत संधी ही मिळण्याची आत्ताच वेळ आहे. कारण तो आत्ता त्याच्या काय म्हणतात मेहनत म्हणा, तयारी म्हणा, सराव म्हणा आणि कौशल्य म्हणा, या सगळ्याच बाबतीत आत्ता तो एका टॉप लेवलला आहे. आणि हेही आज चांगली गोष्ट आहे की इंडिया ए कडनं खेळत असताना सुद्धा त्यांनी मस्त कामगिरी केली, ज्या वेळेला त्याचा कोच प्रशिक्षक हा राहुल द्रविड होता. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मला वाटतं ऋतुराजला तिन्ही टीममध्ये घेतलं आहे, ही मला सर्वात आनंदाची गोष्ट वाटते. या दौऱ्यामध्ये भारतीय संघ सराव सामनेसुद्धा खेळणार आहे, ज्याचंही महत्त्व आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, एकदम टेस्ट क्रिकेट खेळायला रोहित शर्मा आणि विराट कोहली येणार आहेत किंवा इतरही काही प्लेयर आहेत जे टेस्ट स्पेशालिस्ट आहेत, ते एकदम जेव्हा येतील तेव्हा त्याचा फरक पडेल. अजून एक गोष्ट ह्याच्यामध्ये टेस्टच्या टीममध्ये स्पष्ट झालेली दिसते की अजिंक्य रहाणेला ह्या संघामध्ये जागा मिळालेली नाही आहे. आणि ही जागा मिळालेली नाही, हे एक मित्र म्हणून, अजिंक्य रहाणेचा एक चाहता म्हणून मला नक्कीच वाईट वाटतं आहे. फक्त तो बॅटिंग करतो तेव्हा नेत्रदीपक बॅटिंग करतो. फक्त एक मोठ्या इनिंग, एक अप्रतिम इनिंगला फॉलोअप म्हणून चांगली इनिंग येत नाही, हेच खरं तर दुर्दैव आहे. कारण जर ते करू शकला तर मला वाटतं अजिंक्य रहाणेसारखा बॅट्समन नाही, पण अजिंक्य रहाणे सोडणार नाही प्रयत्न. तो रणजी ट्रॉफीमध्ये या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित समाचार घेईल अशी मला खात्री आहे. भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियन टीम याच्यामध्ये आत्ता जी T20ची मालिका चालू झालेली आहे तीसुद्धा रंगतदार अवस्थेत आहे. पहिल्या 2 मॅचेस भारताने जिंकल्या, त्याच्यामध्ये एक शेवटच्या बॉलवर जिंकली, दुसरी दणदणीत जिंकली, तिसरी मॅक्सवेलनी शेवटच्या बॉलवरती जिंकून दाखवली. या सगळ्याच गोष्टी चमत्कारिक झालेल्या आहेत. पाटा विकेटवरती धावांचा पाऊस कसा पडतो हे सुद्धा आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे 2-1 अशी अवस्था असताना ऑस्ट्रेलियन टीम आता पुढं काय लढत देते, काय चमत्कार करते हे बघायला लागेल. आणि त्याचबरोबर भारतीय बॅट्समन जे आत्ता तुफान फॉर्ममध्ये आहेत, वरचे बॅट्समन, ते पुढच्या 2 मॅचमध्ये काय करतायत हे बघायला सुद्धा मजा येणार आहे. हळूहळू लोक जे आपलं वन डे वर्ल्ड कपची जी आपल्याला काय जखम झाली त्याच्यावरती मलम लावायचा प्रयत्न करतायत. मला जे कॉमेंट्स येत आहेत त्याच्यात खूप जण असं म्हणतात की अजून तो पराभव विसरता येत नाही आहे, त्रास होतोय. आणि या गोष्टी स्वाभाविक आहेत. फक्त हे लक्षात घेतलं पाहिजे, आपल्यालाच इतका त्रास होतोय तर खेळाडूंना किती होत असेल. त्यामुळे काही नाठाळांच्या कॉमेंट आहेत. एक तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, मी विचार करत होतो की कॉमेंटवरती कॉमेंट अशी सुद्धा एक क्लिप करावी, कारण कॉमेंट खूप मजेदार येत आहेत. काही चांगल्या येत आहेत, काही नेहमीप्रमाणे काही जण निगेटिव्ह असतात त्यांच्या निगेटिव्ह येत आहेत, काही जणांच्या वैचारिक येत आहेत आणि काही जणांच्या मजेदार येत आहेत. त्यामुळे कॉमेंटवरती कॉमेंट असा सुद्धा कदाचित मी एक सेक्शन करीन. त्यामुळे या क्लिपबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. क्लिपबद्दल म्हणजे टीम सिलेक्शनबद्दल तुम्हाला काय वाटतं, ऋतुराज गायकवाडचा जो मुद्दा आत्ता मांडला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एक तुम्हाला आठवण करून देतो, शनिवार आणि रविवार मी हेमलकसा म्हणजे लोकबिरादरी प्रकल्प आणि आनंदवन यांच्या क्लिपसुद्धा तुम्हाला सादर करणार आहे. त्यामुळे त्या क्लिपची सुद्धा वाट बघा. कारण जेवढं हे खेळ आणि स्पोर्ट्स ह्याच्यावरती माझं प्रेम आहे, तेवढंच हे जे सामाजिक काम करणारी लोक आहेत त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे, प्रेम आहे, त्यांच्याशी सुंदर छान स्नेहसंबंध आहेत. त्यामुळे त्या गोष्टीसुद्धा सादर करायला मला तेवढाच आनंद मिळतो. त्यामुळे आता रेडी राहा, विकेंडला त्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सादर करणार आहे. पण या क्लिपमधल्या ज्या मी मुद्दे मांडलेत त्याच्याविषयी तुमची मतं ऐकून घ्यायला मला जरूर आवडेल. बाय बाय.